नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पडला. मध्य रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यानंतर महाव्यवस्थापकांनी RPFची परेडची पाहणी केली आणि उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आणि प्रवाशांचे अभिनंदन करताना देशाच्या प्रगतीमध्ये मध्य रेल्वेच्या योगदानाचा गौरव केला. प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा देणे हे मध्य रेल्वेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पत्रकारांशी बोलताना महाव्यवस्थापकांनी उपनगरीय प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि खोपोली या मेन लाईनवरील 22 उपनगरीय गाड्यांचे 12 डब्यांवरून 15 डब्यांमध्ये श्रेणीसुधार करण्यात येणार आहे. या निर्णयाचा बदलापूर, अंबरनाथ आणि कर्जत खोपोली मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार. विशेषतः बदलापूरहून मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि विद्यार्थ्यांसाठी वाढलेली प्रवासी क्षमता दिलासा देणारी ठरली आहे. मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या एकूण सेवांची संख्या 54 वर पोहोचणार आहे. याशिवाय 11 मेल आणि पॅसेंजर गाड्यांना नियमित गाड्यांचा दर्जा देण्यात आल्याची माहितीही महाव्यवस्थापकांनी दिली. या सोहळ्याला श्रीमती स्निग्धा श्रीवास्तव अध्यक्षा, CRWWO श्री प्रतीक गोस्वामी अपर महाव्यवस्थापक तसेच मध्य रेल्वेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान मध्य रेल्वेच्या RPF श्वान पथकाने विशेष प्रात्यक्षिके सादर केली. आगीच्या अडथळ्यावरून उडी मारणे आणि भारतीय ध्वज ओळखणे अशा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीच्या कलाकारांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. कलाकारांनी सांस्कृतिक सादरीकरण करत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कायम. यावेळी गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल RPFचे हेड कॉन्स्टेबल शंकर शिवस्वामी एडले यांचेही महाव्यवस्थापकांनी अभिनंदन केले. शेवटी स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक म्हणून तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. मध्य रेल्वेचा हा स्वातंत्र्य दिन सोहळा देशसेवा, सुरक्षितता आणि प्रवासी सेवेसाठी समर्पणाचा संदेश देणारा ठरला. भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.